पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष या विषयावर पार पडला संवाद कार्यक्रम. निवृत्त कर्नल सुहास जतकर यांचा दृष्टिक्षेप संवाद. इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाने निवृत्त कर्नल सुहास जतकर यांच्याशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये कर्नल सुहास जतकर यांनी सद्यस्थितीवर दृष्टिक्षेप टाकत संवाद साधला. त्यांच्याशी पत्रकार राजेंद्र काळे आणि गर्दे वाचनालयाचे संचालक रवींद्र कुलकर्णी यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुल शर्मा होते, तर राधेश्याम चांडक उर्फ भाईजी हे विशेष उपस्थितीमध्ये होते. त्याचबरोबर बाबासाहेब वरणगावकर, उदय देशपांडे, विश्वंभर वाघमारे हे प्रमुख उपस्थितीमध्ये होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुभाष जोशी, डॉक्टर प्रवीण पिंपरकर, रवींद्र जाधव, संजय काळे, आशुतोष वाईकर यांनी परिश्रम घेतले. इस्रायलमधच्या लोकांनी घेतले लिटरेचर, तर त्यांनी आपल्याला इतकं एक्सपर्ट बनवून टाकलेलं आहे. जगात सगळ्यात जास्त इस्रायल आहे. आपण जातो की इस्रायल, त्यांनी एवढं आपल्याला एक्सपर्टाईज करून ठेवलेलं आहे. आणि हे त्यांचं पुढचं 1947 मध्ये 48 मध्ये यांनी इस्रायल फॉर्म केलं. तो युएनला व्हिटो कोणत्या देशाने केला? इराण, इराक आणि भारताने सुद्धा त्याचा विरोध केला. तुम्ही त्यांना कसं काय देता म्हणून? त्यावेळेस आपली नीती अशी होती की आपण PLO यासिर अराफात त्यांच्या बाजूने होतो. पण ह्याच इराणनी 1953 साली त्याला सपोर्ट केला. टर्कीने त्याला 1950 मध्ये सपोर्ट केला. का सपोर्ट केला? तर ह्या ब्रिटिशांनी त्यांच्या देशातली जी सत्ता होती ती सत्ता पालट केली, सत्ता उठवली आणि स्वतःचा जो प्यादा तिथे सत्ताकार म्हणून बसवला आणि मग त्यांच्याकडनं ऍग्री करून घेतलं की हे आम्हाला मान्य.